प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत डोनटची रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 किलो मैदा मी चाळून घेतला आहे. 1 किलो मैदा चाळून घेतला. अर्धा किलो गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ पण आपण टाकणार आहोत. तर 1.5 किलोचं प्रमाणात सांगते मी. 1 किलो मैदा वाटीने 7 वाट्या आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ वाटीने 3.5 वाट्या. 1 किलो मैदा 7 वाट्या आणि 3.5 वाट्या गव्हाचं पीठ अर्धा किलो. आठ अंडी. जर मोठी अंडी असतील तर 8च घ्या आणि छोटी असेल तर 9 घ्या. हे आपल्याला सेपरेट फेटून घ्यायचं आहे. पिठी साखर 600 ग्रॅम वाटीने 5 वाट्या. बारीक रवा 250 ग्रॅम वाटीने 1.5 वाटी. कोमट दूध 300 ग्रॅम घेतले मी. कोमट करून घ्यायचं थोडंसं आणि वाटीने 2 वाट्या. आता इथे वनस्पती तूप घेतले मी. कोमट करून घेतले. 300 ग्रॅम घेतले आणि वाटीने 3 वाट्या. कोमट करून घ्यायचं, घट्ट नाही घ्यायचं. 3 टेबलस्पून बेकिंग पावडर. 20 वेलदोडे आणि अर्ध जायफळाची पूड करून घेतली. 20 वेलदोडे आणि अर्ध जायफळ याची पूड करून घेतली. 3 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स. इसेन्स तुमच्या मनावर आहे, ऑप्शनल आहे. घाला, नाही घातलं तरी चालेल किंवा मग दुसरंसुद्धा इसेन्स तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा मीठ. आता आपण पीठ मळताना जर दूध पण संपलं आणि तूप पण संपलं तर लागेल तेव्हा आपण तुपाचा आणि दुधाचा वापर करणार आहोत. आणि मग मी शेवटी सांगेल की मला जास्त किती तूप लागलं. आता हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही आहे, ते आपण चाळून घेऊया. मैदा मी चाळून घेतला. आता आपल्याला यात रवा तुपामध्ये भाजून घालायचा. तर आपण आधी रवा भाजून घेऊया. आता मी हे वेगळं तूप घेते. आपलं 300 ग्रॅम तूप घेते. आपलं 300 ग्रॅम वेगळं आहे, जे पीठ मळायला आपण वापरणार आहोत. आता एक मोठी पळी मी तुपाचा वापर करते. डोनटमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, दूध आणि तूप. तर गॅस बंद करते मी. रवा आपला छान भाजून झाला आहे. बदामी रंगावर वगैरे काही असं काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं. हे बघा, मस्त परतून झालं आहे. पिठामध्ये आता टाकून घेऊया. हे बघा, आता पिठामध्ये ओतून घेऊया. आता हे एकत्र करून घेऊया.
आता अंडी फेटून घेऊया. आता इथे मी 7 अंडी फोडून घेतली, 8 अंडी फोडून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोठी अंडी असेल तर तुम्ही 8च घ्या आणि छोटी असेल तर 9 घ्या. एक बीटरनी पण तुम्ही फेटून घेऊ शकता. अंडी फेटून झाली आहे आपली. आता यात टाकून घेऊया. वेलची आणि जायफळाची पावडर, मीठ, बेकिंग पावडर, पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स. आता हे आधी सर्व एकजीव करू. मागच्या वेळेस मी 1 किलोचं प्रमाण दाखवलं होतं, ह्यावेळेस 1.5 किलोचं प्रमाण दाखवते. आमच्या घरात लहान मुलं आहेत आणि त्यांना डोनट खूप आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेतलेली आहे. टिफिनवर वगैरे सुद्धा देता येतात आपल्याला, आणि घरचं केव्हाही हायजेनिकच असतं, त्याच्यामुळे जास्त केलं तरी काही खराब होत नाही वगैरे. हे बघा, आता हाताने मळून घेऊया. थोडं तूप थोडं दूध असं करून मळून घ्यायचं पीठ. गव्हाचं पीठ कसं मळतो आपण अगदी तसंच, म्हणजे अगदी घट्ट पण नाही करायचं, उंडा वळता आला पाहिजे आपल्याला. आता थोडं दूध आणि थोडं तूप असा वापर करून पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळून झालं की मी दाखवते. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि दूध आणि तुपात मळून घ्यायचं. चला, आपलं पीठ आता मळून तयार आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मळायचं. आणि हे हातावरच करणार आहोत आपण डोनट. एकीकडे मी तेल तापायला ठेवले, आपल्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचे. चला, आता करायला सुरुवात करूया. हे बघा, अशा पद्धतीने करायचे. थोडासा छोटासा उंडा घ्यायचा. आता मी एक साईज यावं म्हणून अशा वाटीचा उपयोग करते आहे. तुम्ही हातावर सुद्धा करू शकता, आपल्याला पोलपाट लाटण्याचा वापर करायचा नाही आहे. हे बघा, असं प्रमाण घेतलं ना तर एक साईज येतात. असं हातावर करून घ्यायचं मऊ. असं प्रेस करायचं. असं ताटामध्ये ठेवा. मग मी असं एक झाकण घेतले, ते पिठामध्ये डिप करून घ्यायचं आणि किंवा हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. हे अशा प्रकारे. आणि हे जे गोल निघतात ह्याचं पुन्हा पीठ मळून तुम्ही डोनट करू शकता किंवा असंही तळू शकता. तर आता मी अशा प्रकारे सर्व करून घेते. हे बघा, आणखी एक करून दाखवते मी. एक प्रमाण घेतलं आहे मी
असं वाटीचं फुल वाटीने भरलेली आणि मग असं हाताने पोलपाट लाटण्याचा वापर नाही करणार आहे आपण. असं मग खाली ठेवा. असं एक झाकण घेतलं मी, पिठामध्ये डीप करून घेतलं. असे गोळे पण तळून छान होतात. आणि हा थोडासा आता हाताने पसरवून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. 4-5ची एक बॅच तुम्हाला मी तळून दाखवते. हे बघा असं अलगद हाताने करायचं. 1 सेकंदभर तसंच राहू द्या आणि मग झाऱ्या लावा. डोनट करायचं म्हणजे खूप पेशन्स हवेत आणि खूप वेळ लागतो. टेम्परेचर एकदा सेट झालं ना मग काही प्रॉब्लेम नाही तर मग वरून भाजल्या जातात आणि आतून कच्चंच राहतं. म्हणून टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं डोनटसाठी. हे बघा असेच उलट पलट करून घ्यायचे. असे तडे गेले पाहिजे म्हणजे आपलं सगळं प्रमाण परफेक्ट आहे समजायचं. अलगद हाताने करायचे आणि मंद गॅस ठेवायचा. एकदम परफेक्ट होतात. प्रमाणही अगदी परफेक्ट आहे. हे बघा आता तळून झालेत आपले, बघू शकता. असेच बदामी रंगावर तळून घ्यायचे. आता मी हे सर्व काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व करून घेते. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त तळल्या जातात मंद गॅसवर. असे चिरले पाहिजे, तडा गेला पाहिजे त्याला, म्हणजे आपलं सगळं प्रमाण परफेक्ट आहे. हे बघा एक बॅच दाखवली मी तुम्हाला. आता अशा प्रकारे मी सर्व तळून घेते. हे बघा आपले सर्व डोनट तळून तयार आहेत, बघू शकता तुम्ही. आणि चवीलाही अतिशय छान झालेले आहेत आणि गोडीने अगदी परफेक्ट आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. आपले तेलात पण विरघळले नाही, काही नाही, म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आणि मला दूध फक्त 3 वाट्या लागलं. 2 वाट्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि म्हटले होते की मी शेवटी तुम्हाला सांगते मला दूध आणि तूप किती लागलं. तर तुपाचा सगळा वापर केला आणि दूध आणखी 1 वाटी लागलं मला, म्हणजे टोटल 3 वाट्या दूध लागलेलं आहे मला. तुम्हाला एक तोडून पण दाखवते आता. हे बघा आतपर्यंत तळल्या गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम खुसखुशीत झालेले. अशा पद्धतीने करून बघा. आणि असे जेव्हा क्रॅक्स जातात ना, असे चिरतात, केकसारखे फुलतात, म्हणजे आपलं प्रमाण अगदी एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही हे असे प्रमाण घेऊन नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुकवर, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.